नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। देवपुरातील नेहरू नगर शनी मंदिराजवळ पैलवान सागर कांबळेच्या नेतृत्वात दहीहंडी उत्सवाचे करण्यात आले आयोजन। विद्यार्थ्यांच्या सुरक्षा संदर्भात उपाययोजनाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला बैठकीत इशारा। 29 ऑगस्टच्या संपात सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना सहभागी होणार, समितीची माहिती। दोषींवर कठोर कारवाई करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारा, सकल मराठा समाजाचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। राज्यातील महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्याची राष्ट्रवादी काँग्रेसने धुळ्यात फोडली दहीहंडी। धुळे जिल्हा कारागृहातील बंदीवानांनी साकारला आकर्षक गणेश मूर्ती, विक्री स्टॉलचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे देवपुरातील नेहरू नगर शनी मंदिराजवळ पैलवान सागर कांबळे यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असून पैलवान सागर कांबळे यांची येथील तरुणांमध्ये चांगलेच क्रेज निर्माण झालेली आहे। पैलवान सागर कांबळे यांच्या नेतृत्वात या भागात विविध सामाजिक उपक्रम राबविलेही जातात। त्याचप्रमाणे पैलवान सागर कांबळे हे सामाजिक उपक्रमासोबत अहोरात्र नागरिकांच्या सुखदुःखात अग्रेसर राहतात। त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे तरुणांमध्ये पैलवान सागर कांबळे यांचा चांगलाच बोलबाला आहे। तरुणांचे आधारस्तंभ म्हणून या भागात पैलवान सागर कांबळे यांच्याकडे बघितले जाते। त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या नेतृत्वात आज धुळे देवपुरातील नेहरू नगर शनी मंदिराजवळ भव्य दिव्य अशी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान यावेळी असंख्य गोपाळकालांनी दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला। तसेच परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सागर सुनील कांबळे, राहणार नेहरू नगर। सालाबादाप्रमाणे नेहरू नगर येथे धुळे शहरात सगळ्यात मोठी दहीहंडी आम्ही साजरा करतो आणि आमच्या दहीहंडीचं वैशिष्ट्य असं आहे की ते सगळ्यात जास्त महिलांचा सहभाग असतो। महिलांसाठी आणि इथल्या नागरिकांसाठी आम्ही हा कार्यक्रम करत असतो। आमचं हे कमीत कमी 4-5 वर्ष आहे आणि इथे दरवर्षी आम्ही अशीच सांस्कृतिक कामं घेत असतो पाटीला कम्युनिटी संस्थेमार्फत। तरी इथे सगळे जमलेल्या लोकांना धुळे शहरातील तमाम माता भगिनींना माझ्याकडनं धन्यवाद, ज्यांनी आमच्या कार्यक्रमातून शोभा वाढवली आणि आम्ही असेच सांस्कृतिक धार्मिक आणि सगळे सण करत असतो। नवरात्र असो, गणपती असो, दहीहंडी असो, कुठल्या प्रकारचं इथं व्यसनचा आम्ही इथं संदेश देण्यासाठी असा कार्यक्रम करत असतो। त्याच्यामुळे सगळ्यांना माझा धन्यवाद। इथे आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं होतं या दहीहंडीमार्फत। त्याच्यानंतर काही पथकांना सुद्धा बोलवलं होतं। 2-2.5 लाख रुपयाच्या वर बक्षीस ठेवलं होतं आम्ही। आलेल्या इथं सगळं माझ्या माता भगिनींना, बंधूंना सगळ्यांनी माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। इथं आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार। तुमचं स्वागत करतो। आणि आज दहीहंडीचा पर्व आहे। मोठ्या संख्येने तरुणाई या ठिकाणी दिसते आणि खऱ्या अर्थाने सागर तोच असतो पण ज्याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेत असतो तिच्यामध्ये या या सागरला याच्या भावी वाटचालीकरता मी शुभेच्छा सदिच्छा देतो। आणि त्याचे वडील आणि मी आम्ही कायम सोबत काम केलेलं आहे शिवसेनेमध्ये। असं तो बोलणारे माझा आणि पुढलेही आहे माझा, सदैव माझा आशीर्वाद त्याच्या पाठीची आहे। जेव्हाही त्याने हात मारले साम दाम दंड पूर्ण ताकदीनिशी मी त्याच्या पाठीची एवढ्या लोकांना साक्षी मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनाने प्रत्येक शाळेमध्ये सुरक्षेविषयक आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी। अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र पापडकर यांनी आज दिलेला असून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजना संदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी माननीय श्री पापडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाने, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक महेंद्र सोनोनी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त राजू काकोडे आदी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने आजच्या या बैठकीसाठी उपस्थित होते। शेअर करणे आणि त्या स्टाफच्या माध्यमातून आणि आपल्या शाळेतील व्हॉलंटियर्स जे आहेत
आपण त्यांना व्हॉलंटियर्स म्हणा, मॉनिटर म्हणा, वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्ही आपल्या मुलांच्या पैकी आपण लोकांना नेमा आणि मुलांना नेमा आणि त्यांच्याकडनं हे सगळ्या बाबी तुम्हाला पाहिजे तशा तुम्हाला त्यांच्याकडनं येतात इम्प्लिमेंटेशन करता येईल. याचं कारण असं की मुलं जी आहेत ती मुलं किंवा मुली ह्या एकमेकांशी बरोबर त्या गोष्टी शेअर करतात आणि त्या कदाचित आपल्या शिक्षकांच्या पर्यंत, आपल्या कर्मचाऱ्यांच्या पर्यंत पोहोचणार नाही, परंतु मुला मुलींच्या बाबतीमध्ये मात्र ते बरोबर त्यांना माहिती असतं की कोणाचं कशी दुश्मनी आहे, कोणाची कसं भांडण झालेलं आहे, मग कोण कोणाला कसं पाण्यात बघतो आणि कोणाला कसं त्याचा वचपा काढण्यासाठी काय करायचं आहे हे मुला मुलींच्या पैकी सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ती माहिती येण्याच्या पूर्वी तर का तुम्ही मुलांच्या मुलींच्या मधले तर का तुम्ही तुमचे स्पाईस ज्याला आपण म्हणतो ना, हेर आपण ज्याला म्हणतो, ते हेर आपण आपले जोडले पाहिजे. त्या मुलांना थोडं बॅकअप केलं पाहिजे आणि त्या बॅकिंग मध्ये जर का त्या मुलांनी तुमच्यापर्यंत माहिती आणून पोहोचवली तर मग त्या माहितीवरती तुम्हाला त्याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे. सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यात दिनांक 29 ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. दरम्यान संपाचा मुख्य मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजनेसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुधारित योजना मान्य केली होती. मात्र सुधारित योजनेबाबत आजपर्यंत शासनाच्या माध्यमातून अध्यादेश काढण्यात आलेले नाही. त्याकरिता कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आलेला असून या संपात कर्मचारी समन्वयक समिती सर्वच सहभागी होणार असल्याची प्रतिक्रिया संघटनेच्या वतीने देण्यात आली. शिवाय आज दुपारच्या सत्रात कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटनेचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यात 29 ऑगस्टपासून बेमुदत संप जाहीर करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर यामध्ये जुनी पेन्शनसाठी हा प्रमुख संप आहे. जरी मागच्या 7 दिवसाच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुधारित पेन्शन योजना मान्य केली होती, परंतु आजतागायत त्यांनी त्याचा अध्यादेश काढला नाही. त्यामुळे ही आम्हाला संप करण्याची वेळ आलेली आहे. संप करण्याची कर्मचारी शिक्षकांना 19 लाख कर्मचारी शिक्षकांना हौस नाही. सरकारने ही वेळ आणलेली आहे. आम्हाला 25 लाख रुपये ग्रॅज्युटी केंद्राप्रमाणे असावी, त्याची मुदत 14 वर्षाच्या ऐवजी 12 वर्षे असावी, शासनातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, अनुकंप तत्वाची सेवा भरती एक विशेष बाब म्हणून सर्व प्रतीक्षा यादीतले उमेदवारांची सेवा भरती करावी आणि रिक्त पदे भरून 8वा वेतन आयोग लागू करावा. आणि जुन्या पेन्शनमध्ये परवा केंद्र सरकारने जी GPS जाहीर केली ती आम्हाला बिलकुल मान्य नाही. आतासुद्धा काल ज्या राज्य मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला ती केंद्राप्रमाणे आम्हाला GPS नको आहे. आपण आमच्याबरोबर वाटाघाटी करताना जी पेन्शन योजना फक्त 10% कॉन्ट्रिब्युशन वगळता सगळा लाभ जुन्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कर्मचारी शिक्षकांना मिळाला पाहिजे, याच्यावर आम्ही ठाम आहोत. तोपर्यंत आता आम्ही मागे हटणार नाहीत. या संदर्भाचा अध्यादेश शासनाने तात्काळ काढावा. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाती न्याय आणि संवर्ग न्याय संघटनांच्या शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात गेल्या 6-7 महिन्यामध्ये शासनाने मान्य करून सुद्धा एकाही संघटनेबरोबर रीतसर चर्चा केलेली नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, खेदाची बाब आहे. आता ह्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक खात्याच्या प्रत्येक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात टाईम लिमिट शेड्यूल तयार करून आम्हाला द्यावं आणि त्या मागण्या सोडवाव्यात. तेव्हाच हा संप आता मागे होईल. कारण की या ठिकाणी राज्यामध्ये प्रचंड संतप्त लाट ही सरकारच्या विरोधात उसळलेली आहे. याचं भान सरकारने ठेवावं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पडल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, तसंच पुतळा पुन्हा तात्काळ उभारावा अशी मागणी आज जिल्हा सकल मराठा समाजातर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान आजच्या या आंदोलनात विनोद जगताप, दीपक रावंदळ, संदीप श्रीवंशी, विशाल सोरणे, प्रफुल्ल माने, भोला वाघ, निलेश काटे यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. 5-7 महिन्यापूर्वी उभा केलेला, ज्याचं उद्घाटन या देशाच्या पंतप्रधानाने केलं,
तो पुतळा छत्रपती शिवरायांचा 5-6 महिन्यातच कोसळलेला आहे. निसर्गाच्या कोपामुळे कोसळला असं खोटं कारण दिलं जातं. तिथे पत्र दिलं इंजिनियरने की हे नटबोल्ट गंजलेले आहेत, याची दुरुस्ती करा, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या मूर्तिकाराने, काय आपले नाव आहे त्याचं, थातूर मातूर त्याने येऊन हे केलं. नटबोल्ट गंजले होते, हे ताबडतोब बदला अशा पद्धतीचं लेखी पत्र दिलं गेलं होतं, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि छत्रपती शिवरायांचा घाईघाईत बसवलेला पुतळा, घाईघाईत बसवायची काही गरज नव्हती. संभाजीराजे सांगत होते की वेळ घ्या, चांगल्या पद्धतीने बसवा. त्या पुतळ्याचं फाउंडेशन करताना त्याचं फाउंडेशनचे जे नटबोल्ट आहेत ते कमरेच्या वर यायला पाहिजेत. खालच्या खाली नटबोल्ट घातले, ते गंजले, पुतळा कोसळला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत दुर्लक्ष करणारा, मग तो आर्किटेक्ट असेल, तो कॉन्ट्रॅक्टर असेल, तो मंत्री असेल, शासन असेल, नेव्हीने बसवलेला पुतळा आहे. खरं म्हणजे नेव्हीच्या विरोधात आपण बोलायला नको पाहिजे. तो पुतळा नेव्हीने बसवलेला आहे आणि काही घाई नव्हती. पंतप्रधानांच्या आज उद्घाटन करण्यासाठी घाई घेत तो उभा करायचा, उद्घाटन करायचं आणि 5-6 महिन्यात तो पुतळा कोसळला. आमच्या दैवतांचा अशा पद्धतीचे जे अपमान करतील त्यांना हा समाज माफ करणार नाही. आणि आमची सगळ्यांची अशी तीव्र इच्छा आहे की हे भ्रष्टाचारी शासन, तो कॉन्ट्रॅक्टर, तो आर्किटेक्ट, या सगळ्यांवर ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. आणि या मुख्यमंत्र्याने ज्याने सारव केली की तो हवेमुळे कोसळला, अमकं कोसळला, टपकं कोसळला, कशाला शिवरायांचा मावळा म्हणतो स्वतःला, तर त्याने त्याच्यावर विचार केला पाहिजे. महानगरपालिका येथे धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युती सरकार विरोधात महायुतीचे काळे कारनामे यावरून प्रतिकात्मक दहीहंडी साजरी करून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादाला तिलांजली देऊन महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले. स्वार्थी आणि लाचार मानसिकतेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेले हे महायुतीचे सरकार आहे. राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पडून नेले जात आहे. महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार होत असून राज्यातील बेरोजगारी वाढत चाललेली आहे. राज्यभर दिवसेदिवस गोळीबार, अत्याचार, असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले असून शेतकऱ्यांकडे देखील दुर्लक्ष करून सरकार स्वतःचा उदय करून मग्न आहे. तरुणांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. आरक्षणाच्या नावाखाली समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजप व युती सरकार करीत आहे. धर्माच्या नावाखाली विष पसरवण्याचं काम देखील युती सरकार करीत आहे. राज्याचे अनेक प्रलंबित प्रश्न असताना महायुतीचे खासदार आमदार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्यामध्ये मशगूल आहेत. दिल्लीच्या समोर महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचं काम हे युती सरकार करीत आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे काळे कारनामे जनतेसमोर यावे म्हणून आज अनोख्या पद्धतीने काळ्या फुगे लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दहीहंडीचा कार्यक्रम घेतला. दरम्यान युती सरकारचे काळे कारनामे असे काळे फुगे लावून सरकारविरुद्ध घोषणा देऊन काळे कारनाम्याचे दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज फोडली. दरम्यान आजचे हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, शशी बदाने, नंदू एल्मामे, राजू डोमाळे, यशवंत पाटील, राजेंद्र सोलंकी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अत्याचार होत आहेत. या राज्यातले दररोजच्या दररोज बेरोजगार होत चालला आहे. या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला पडून नेण्याचं कारस्थान रचलं जात आहे. या ठिकाणी या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्मामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करण्यात आलंय. या सर्व गोष्टी ज्या आहेत ते राज्य सरकारच्या युती सरकारचे काळे कारनामे आहेत. भाजप सरकार असेल, या ठिकाणचं युती सरकार आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर गहाण ठेवण्याचं काम करत आहे. हे सर्व काळे कारनामे जे भाजपचे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे हे काळे कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी दहीहंडीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांचे काळे कारनामे दहीहंडीच्या रूपाने आम्ही फोडण्याचं काम या ठिकाणी करतोय. धुळे जिल्हा खुले कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार केलेल्या आहेत. कारागृहाच्या बाहेरील विक्री केंद्रावर त्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला असून धुळेकर गणेश भक्तांनी या पर्यावरणपूरक
शाडू मातीच्या श्री गणेश मूर्तीची खरेदी करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र पापळकर साहेब यांनी केलेले असून धुळे जिल्हा खुले कारागृह येथे श्री गणेश मूर्तीचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले। दरम्यान यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढिवरे, धुळे जिल्हा कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी विशाल बांदल, उपवरिष्ठ तुरुंगाधिकारी सचिन चिंजुर्डे, शिक्षक मनोहर बधाने, सुभेदार पांडुरंग चौरे, सरदार सुभेदार सेंट अँथनी स्कूलचे प्राचार्य फादर विल्सन रॉड्रिग्स आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते। धुळे जिल्हा कोले कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांनी कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने आपल्या हाताने विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या 500 सुबक गणेश मूर्ती तयार केलेल्या आहेत। या गणेश मूर्तीची किंमत अतिशय माफक अशी असून मागील वर्षी कारागृहातील बंदीवानांनी 101 मूर्ती तयार केलेल्या होत्या। यावर्षी 500 मूर्ती येथील बंदीवानांनी तयार केलेल्या असून या मूर्ती खरेदीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून या मूर्ती विक्रीच्या माध्यमातून बंदीवानांना मदत होणार आहे। तसेच नागरिकांना अशा सुबक मूर्ती अत्यंत वाजवी दरात उपलब्ध होणार असून त्यामुळे धुळे जिल्ह्यातील गणेश भक्तांनी तसेच नागरिकांनी येथील पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या मूर्तीची खरेदी करून आपल्या घरात या मूर्तीची स्थापना करावी असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी माननीय पापळकर साहेब यांनी केले आहे। गणपती रायाचं होत असलेलं आगमन विचारात घेता जेलच्या अथॉरिटीजनी, जेल सुपरिटेंडेंट आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं त्यांच्या जेलमधील असलेले कैदी आहेत श्री फुलाराम यांच्या सहकार्यानं, त्यांच्या मदतीनं जवळजवळ 500 मूर्त्यांचं या ठिकाणी त्यांनी त्याची मूर्ती या ठिकाणी तयार केलेल्या आहेत। या सर्व मूर्ती या शाडू मातीच्या मूर्ती आहेत आणि याची किंमत अतिशय माफक आहे। मागील वर्षी फक्त याला 101 मूर्त्या त्यांनी बनवलेल्या होत्या, यावर्षी 500 मूर्ती त्यांनी या ठिकाणी बनवलेल्या आहेत। लोकांचा याला चांगला प्रतिसाद आहे। मी गणेश भक्तांना सर्वांना, या जिल्ह्यातील नागरिकांना, शहरातील नागरिकांना देखील या निमित्तानं विनंती करेन की या एकतर शाडू मातीच्या पर्यावरणपूरक असलेल्या या मूर्तींचं स्थापना आपण आपल्या घरामध्ये, आपल्या मंडळामध्ये या निमित्तानं करावी। त्यानिमित्तानं या जेलच्या असलेल्या कैद्यांना देखील त्याची मदत होईल। त्यांच्यामध्ये असलेल्या धार्मिक भावना ज्या आहेत त्या धार्मिक भावना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा वापर हा आपल्याला आपल्या जेलमधल्या सगळ्या कैद्यांच्यासाठी एक उदाहरण म्हणून त्या पुढे ठरणार आहेत। हा जो काही व्यवसाय या जेलच्या निमित्तानं थोडक्यात सुरू केलेला आहे, हा नो प्रॉफिट नो लॉसवर चालणारा हा व्यवसाय या निमित्तानं या जेलमधल्या सर्व जेल कैद्यांना देखील त्याची मदत होते आणि आपल्यामधील असलेल्या चांगल्या धार्मिक भावना वाढीस लागण्यासाठी देखील याची मदत होते। आज या निमित्तानं आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धुळे साहेब, जेलचे सुपरिटेंडेंट एकनाथ शिंदे साहेब आणि यांनी अतिशय मोठं काम या निमित्तानं सुरू केलेलं आहे। अतिशय चांगला पायंडा आहे धुळे जिल्ह्यात सुरू झालेला असल्यामुळं मी सर्वांना गणेशोत्सवाच्या निमित्तानं आणि या गणपती मूर्तींच्या विक्रीच्या निमित्तानं देखील सर्वांना शुभेच्छा देतो। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।